हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. घरचं सगळं आवरलं. आत्या बापू घरी नव्हती, आवरायला उशीर झाला. आवरत आवरत आम्हाला पार घरीच 12 वाजल्या आणि आम्ही मस्तपैकी डायरेक्ट काय कराय येतात आणि आम्ही आलो आणि मस्तपैकी चहा पाणी हे सगळं झालेलं आहे. आता मावशीचं चाललंय आमच्या जेवायचं. आता जातो की मोठ्याच्या घरी, डायरेक्ट इकडंच आलो असं इकडंच गाडी घेऊन आलो. अण्णा स्कूटी आपली तिथे नेऊन चार्जिंगला लाव. नाही पण राहू द्या, स्कूटीच घेऊन जायचं. गोळीच घेऊन जायचंय. माझ्या कुठं लक्षात आहे हीच गाडी घेऊन जायचंय म्हणून. जेऊ मोठ्याचं आमच्या जागरण आहे, आमच्या मोठ्या चुलत्याचं थक्क्या माझ्या, त्याच्यामुळे लवकरच आलूया. ज्ञानू गेली मामाच्या घरी. ज्ञानूला त्यांना म्हणलं आता काय तिथं लगी लगी काम नाही, तिथं शुभ्र मामापाशी ह्यांच्यापाशी थांब की इथंच. गणेश कधी यायचा त्याला कर्मा नाही म्हणतो. मला म्हणला मम्मी मी घरी थांबलो असतं तर वर झाला असतं. हा चला, काकींचं पण उरकले. मी आता निघालोय तिकडं ह्याला जागरण आहे. हा झालं, चला सुद्धा निघलं. रेशमाच्या सख्या चुलतीचं जागरण आहे, तर तिकडं चाललोय. पण सगळं उराकलं. दिदी बारामतीला गेली, आता येईनच. आणि ताट भरलं, हे केलं, बांधून ठेवलंय त्यांनी. उपास आहे आज मंगळवार. काकीला देवबाप्पा पण बांधून ठेवलाय. आणि दिदी गेली कुरिअर टाकायला. आमचं पण कुरिअर सकाळी त्यांनी नेलं. आज रेशमा राहायची ना, आज हाय मुक्कामाल. सकाळ उद्या सकाळ जायचं लवकर. सगळेजण भगर खायला. पोरांची शाळा बुडती ना, आज बुडली. पण उद्या 11 पर्यंत जावं लागेल घरी, म्हणजे 11 पर्यंत जाते. आज आहे इथंच, कारण आता जागरण गोंधळ म्हणल्या उशिरातच असतं. त्यांना मी म्हटलं आम्ही जातो हळूहळू स्कूटीवर, तुम्ही या संध्याकाळ निवांत. रामफळ आणून ठेवलं फोडून. नको पण मी जेवली आणि इकडंच आली. सकाळ एकटेच काम चालू होतं, मग आता जेवण झालं सगळं. नको अगं मावशी, मी जेवली आणि इकडंच आली म्हणून. नाही जेवणार देऊ आम्ही. मी अण्णा ज्ञानेश्वरी तिचा पप्पा सकाळी लवकर जेवलं होतं, यायचं होतं हॉटेलवर घेऊन गेला. या जेवण करायचं सगळेजण. शेजारची मोना गेली तरी माझा तपास नाही अजून. कधी गेली? आता गाडी गेली का? भाकरी करायला येणारच नाही संध्याकाळी 11 वाजेपर्यंत. संध्याकाळ हा नाही यायचं, सगळं आवरूनच यायचं. तिथं मुरळी आहे, नाचायला गोंधळ आहे, तर पुढे गाडी आवरून येते. मुरळी बघायच नाही का? बघू व्हिडिओ येईन तुम्हाला. गोंधळ आहे काय काय आहे काय काय नाही. जर आलोय म्हणल्यावर ते तिकडं मावशीचं चाललं होतं सांडगं घालायचं. माझं तर कालच्या धरणं सुट्टी सांडग्याला. आता काय आणि तू नंबर सांगत नाही, काय नाही सांडग्याचा. सांगितलं की नंबर सांगते की सारखं. नंबर 96 99 08 38 27. चेवी का असेल गाडीला बघ की. आमच्या रेशमाला लसणाची, सांडग्याची, हरभऱ्याची भाजीची. आता हरभऱ्याची भाजी किती, आता 1-1.5 किलो राहिली. आता हरभऱ्याला घाटा आला, आता नाही खोडा येत. आता संपलं. पुढल्या वर्षी आहे. आता हाय 1-1.5 किलोची ऑर्डर, म्हणजे 1.5 किलो हाय भाजी. अजून पाहिजे असली तर बघा, हाय अजून. आणि सांडगं तर काय आपलं आता कंपल्सरी 6 महिने चालूच आहे. तू बाजरीचं पण कर. बाजरीचं खरवलं. वडा असते तर काय काय जण ती चाळणीत वडं करतात ना. नाही किंवा मला नाही येत ती. कसं करायचं? नाही, पिटका असंच कालवायचं आणि फक्त चाळणीत वडं करायचं. तिकडं परभणीच्या साईडला वडं लागतात ताई साहेबांना. आणि बाजरीचं पण छान करायचं इथं, ती पण कर. बघू आता नवीन चाललंय शिकायचं. आता ही काय ती काय रानात काम होतं तरी झालं तर आता लसूण काढा येईल. आणि आता तर हॉटेलवर जावं लागेल. हॉटेलवर जायचं यायचं, परत ना लसूण आलाय काढाय, लसूण काढायचा, ती पांगवायचं. आता ती लसूण आल्यावर महिन्यावर काय सुचणार नाही. नको जाऊ, कुठं आम्हाला जायचंय. त्याला काय कर म्हणा. कुणाच तरी फोन येतोय, म्हणलं एक व्हिडिओ काढून टाका मस्तपैकी. आणि आहे आता सध्या तर आपलं म्हणायचं बऱ्यापैकी चालू आहे आपलं. हो का, देवाच्या आशीर्वादाने सगळं बरं आहे. कराय फक्त एवढंच की कष्ट आहे, पण कष्टाचं कधीतरी फळ मिळेल. जाऊ द्या, कष्ट करावंच लागते सगळ्यांना. आता कुणाला झालं तर कुणाला सुख आहे. हा, त्याच्यामुळे रानात असो घरी असो कुठलं असो काम करीत राहायचं. होय, आज नाही उद्या चला. परमेश्वर कुठेतरी ऐकल ना. हा मिळायला ताण घेत जसं असेल त्याला. होय, आता लसूण पण येईन काढा, 15 दिवसांनी येईनच काढाय. आता तवर त्यांना मी म्हणलं आता सध्या कुणी अर्धा किलो कुणी किलोच घ्या. 15-20 दिवसांनी आमचा नवीन रानातला लसूण निघते.
मग काय तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या. पाहिजे त्यांना पण पेंड्या दे. जुळी कुणाला अडकवायला कुणाला कसं गेल्या वेळेस जुळ्या पुरल्याच नाही त्या लई जणांनी जुळ्या मागितल्या पुरल्याच नाही तर ह्या वेळेस काढलं की तसंच आधी दाखवणार आहे. कुणाला जुळ्या घ्या कुणी तोडून घ्या कुणी कसं पण घ्या. असू द्या बाय सगळ्यांना या जेवण करायला. जेवण करायला सगळ्या आता नाका बसली खातावं जायचं नाही जायचंय ना त्यांच्यासाठी मी तिकडे गेली ना डायरेक्ट हिथंच आली म्हणलं आता हिथून असंच जायचं तिकडं.